नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लँग्वेज स्टडीचा अभ्यास करणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणाची तुलना हा भाग आपण अभ्यासणार आहोत. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्ये वाचा. यतीन इज स्ट्रॉंग. यतीन स्ट्रॉंग आहे, ताकदवान आहे. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. अमित यतीनपेक्षा अधिक ताकदवान आहे. प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. सर्वांमध्ये प्रवीण हा ताकदवान आहे. इन सेंटेन्स फर्स्ट, द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंग इज इन इट्स सिंपल फॉर्म. इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री. पहिल्या वाक्यामध्ये स्ट्रॉंग हे विशेषण साध्या रूपात आहे, यालाच आपण पॉझिटिव्ह डिग्री असे म्हणतो. इन सेंटेन्स सेकंड, द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगर refer to a higher degree when there is a comparison of two nouns. It is called comparative degree. दुसऱ्या वाक्यामध्ये स्ट्रॉंगर हे विशेषण दोन नामांची तुलना दर्शवते आणि ती उच्च पातळी दर्शवते, याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री असे म्हणू. ER is added to the basic adjective. मूळ विशेषणाला ER जोडले जाते. In sentence 3, the adjective strongest refer to the highest degree of comparison of one with more than two nouns. It is called superlative degree. तिसऱ्या वाक्यात strongest हे विशेषण एकाची तुलना दोनपेक्षा अधिक नामांशी करीत आहे आणि ती सर्वात उच्च पातळी दर्शवते, यालाच आपण superlative degree असे म्हणू. EST is added to the basic adjective. मूळ विशेषणामध्ये EST जोडले जाते. आपण थोडक्यात डिग्री समजून घेऊया. फर्स्ट, पॉझिटिव्ह डिग्री. विशेषण मूळ रूपात वापरले जाते. एक्झाम्पल, बिग. मुंबई इज अ बिग सिटी. सेकंड, कंपॅरेटिव्ह डिग्री. मूळ विशेषणाला ER प्रत्यय लावतात व त्यापुढे दॅन हा शब्द वापरावा लागतो. एक्झाम्पल, बिगर. मुंबई इज बिगर दॅन पुणे. थर्ड, सुपरलेटिव्ह डिग्री. विशेषणाला EST प्रत्यय लावावा लागतो. एक्झाम्पल, बिगेस्ट. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन द वर्ल्ड. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the gap in the table of degrees of comparison. फर्स्ट, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. चला तर मग रिकाम्या जागा भरूया. काइंड, काइंडर, काइंडेस्ट. हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. नियर, नियरर, नियरेस्ट. फाइन, फायनर, फायनेस्ट. अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. फास्ट, faster, fastest. High, higher, highest. Next question, adjectives which have more than two syllables, long words, take more and most before them to form comparative and superlative degree. ज्या विशेषणांना दोन किंवा दोनपेक्षा जास्त खंड असतात अशा विशेषणा अगोदर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोरचा तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्टचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, सक्सेसफुल, पॉझिटिव्ह डिग्री. मोर सक्सेसफुल, कंपॅरेटिव्ह डिग्री. मोस्ट सक्सेसफुल, सुपरलेटिव्ह डिग्री. गिव्ह द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. फर्स्ट, एन्शियंट, मोर एन्शियंट, most ancient. Second, special, more special, most special. Third, significant, more significant, most significant. Advanced, more advanced, most advanced. Accurate, more accurate, most accurate. Next question, when in a line of a poem human characteristics are given to something non-human, the figure of speech used is personification. Personification. अमानवी वस्तूंना एखाद्या ओळीत
मानवी भावना गुणविशेष दिलेले असतात तेव्हा त्या अलंकाराला पर्सोनिफिकेशन चेतनागुणोक्ती अलंकार म्हणतात. फॉर एक्झाम्पल हमिंग ट्रीज, रनिंग रिव्हर, स्माइलिंग फ्लॉवर्स. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन फ्रॉम द पोयम. कवितेमधून पर्सोनिफिकेशनचे उदाहरण शोधून काढा. पर्सोनिफिकेशन एक्झाम्पल इन द पोयम. Trees are the kindest, they do not harm. They spread a shade, they hum a drowsy lullaby. Touch the beams, hold the light. अशा पद्धतीनं आज आपण लँग्वेज स्टडीचा भाग अभ्यासलेला आहे. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.